झाला तरी तो केवळ 5 मिनिटांचा असावा. गोलंदाज तयार समोरच्या बाजूने पुढे एकदा किरण चोरे षटक क्रमांक 1-2 साठी. हो, हलक्या हातानं कट केलाय. सोमनाथ गावड्या आपण पाहतोय तिथे मात्र स्वतःच खातं देखील ओपन करताना पाहायला मिळते. धावफलकावर धाबा लागल्या जातील आपण पाहतोय. 11 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि किरण चोरेची गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर त्याचा धाव घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय किरण चोरे. इथे आपल्याला षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार समोरच्या बाजूने स्ट्राईक करतो बॅटर मयंक कचरे. हो, एक राऊंड बॅट फटका खेळलाय. चेंडू मात्र पाठवलाय. मयंक कचरे ऑन फायर. चेंडू होतो मैदानाच्या बाहेर फरार. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावफलकावरती तिथे धावा जर पाहिले तर लागल्या जातील. 15 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आल्यात. मयुरी रायडर्स हा संघ मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, अजून एक सूर्य एक चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजांना हाताळलेला आहे आणि अचूक टप्प्याशी नियंत्रित असणारी गोलंदाजी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू आहे. बॅटरला उभं खेळण्याचं काम जरूर होते, परंतु आता मयंक कचरेने देखील अगोदर एक चौकार ठोकलेला आहे. यावेळेस मात्र फटका केलाय. पुढे एकदा वाईट लाईनला चेंडू पकडत गोलंदाजी करत होते क्षेत्ररक्षक. दूरवरतून चेंडूवरती त्या चेंडूला फील्ड केले सुंदर पद्धतीनं. तिथे मात्र दोन धावा येणार. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या धावेला कॉल जरूर झाला होता, परंतु फेकी तितक्याच वेगात आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा इथे मात्र लागल्या जातील. तब्बल 17 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आल्यात. प्रयत्न पाहिजे तर दोन्ही टीमच्या बाजूने सुरू झाले, परंतु आता प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमला करावे लागतील. हो, इथे पुन्हा एकदा फटका सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडूवरती येत आहेत. फील्ड करताय. फंबल देखील झालेले आहेत. 2 धाबा आल्या. तिसऱ्या धाबेला प्रयत्न आणि चेंडू मात्र होतोय फरार. क्षेत्ररक्षकाकडून हो, हलक्यात कट अप्पर कट आणि चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेषा बॉर्डर लाईनच्या पलीकडे सोमनाथ गावड्याच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. 4 धाबा. 4 धाबे बरोबर धावफलकामध्ये पुन्हा एकदा थोडासा वेग आलेला आहे. निश्चित पाणी म्हणजे एनर्जी ड्रिंक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या पाण्याबरोबर जिथे सोमनाथ गावडेला मात्र एक चौकार ठोकलेला आहे. म्हणजे तिच्या शरीरामध्ये ती एनर्जी निर्माण झाली. हो, यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी चा जो आहे झोन तो ओळखला आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली. पुन्हा सोमनाथ गावडेंना मात्र थांबवण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. गोलंदाज तयार षटक क्रमांक 3 साठी. हो, समोरच्या बाजूला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करताय. पुन्हा एकदा नितीन चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 साठी या षटकामध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसरा पुन्हा एकदा एक सिंगल आहे. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये प्रयत्न करेल का गोलंदाज बॅटरला उभं करण्याचं. मयंक कचरे आणि सोमनाथ गावडे प्रयत्न करतात. धावफलकावर धाबा पाहिजे तर इथे वाढल्या जातील. 26 धाबा धावफलकावरती. यावेळेचा बॉल आपण पाहतोय फुल टॉच होता. अगदी पहिले तर अंगाच्या साह्याने क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलेला आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धाब्याबरोबर धावफलक पुन्हा एकदा 27 अंकावरती वाढतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 6 धाबा खर्च केल्यात. एक डॉट बॉल आहे. 2 सिंगल आहेत. एक चौकार आहे. प्रयत्न करावे लागतील आता बॅटिंग करणाऱ्या टीमला शांत करण्याचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे.
हो, सुंदर फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा सोमनाथ गावडेच्या बॅट मधून कव्हर पॉइंटला सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार 4 धावा. चौकाराबरोबर धावफलकामध्ये आता वाढ होते. 31 धावफलकावरती सलामीचे 2 बॅटर प्रयत्न करत आहेत. सोमनाथ गावडे, मयंक कचरे तर गोलंदाज आपण पाहतोय. सांघिक तिसरा वैयक्तिक दुसरं घेऊन आलेले आहेत आणि त्याच गोलंदाजावरती इथे मात्र आपण पाहतोय प्रति हल्ले केले जात आहेत. षटकार चौकार एकेरी दुहेरी धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आता या शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा समोरच्या बाजूला गॅप मध्ये अजून एक खणखडी चौकार 4 धावा. चौकाराबरोबर विशाल तिवारी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 4 साठी मैदानामध्ये 35 धावा तर धावफलकावरती आल्यात. 18 बॉल मध्ये जर पाहिलं तर धावफलक अगदी सुंदर पद्धतीनं अगदी पाहिलं तर मोठा बनवण्याचा प्रयत्न. प्रत्येक षटकामध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार आलेले आहेत. षटकार अजून देखील आपण पाहिलं तर दोनही बॅटर कडून आलेला नाहीये. प्रयत्न करेल का गोलंदाज तयार विशाल तिवारी. षटक क्रमांक 4. हो वा, सुंदर चेंडू आता अगदी पाहिलं तर मयंक कचरेला उभं करण्याचं काम. वा, सुंदर फटका आपण पाहतोय. तिथे 3-4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबोरे धावत आहेत परंतु एक क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला तिथे अडथळा बनवून आलेला आहे. 2 धावा तर तुम्ही थांबू शकत नाही. 2 धावे धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा 37 या अंकावरती. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आपण पाहतोय शांत करण्याचं काम या 2 फलंदाजांना गोलंदाजांना केलेलं आहे. या षटकामध्ये 2 चेंडू हाताळले, 2च धावा खर्च केल्यात. 1 चेंडू डॉट बॉल आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2च धावा तिथे मात्र मिळवलेल्या आहे. क्रॉस दी बॅट फटका खेळण्यापर्यंत आपण पाहतोय परफेक्ट बॅट वरती आला नाही चेंडू आपण पाहतोय. मयंक कचरे आपण पाहतोय प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आता थोडासा फसला होता आपण पाहतोय. तिथंच बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे चांगला आपल्याला पाहायला मिळाला नाही. तिथे बॅटरला उभं करण्यामध्ये यश आले. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 37 धावा धावफलकावरती या षटकामध्ये गोलंदाजानं पुन्हा धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम विशाल तिवारी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा, परंतु मी थांबणारा नाहीये. मी खेळणार. मी माझ्या संघासाठी खेळतोय. मयंक कचरे ऑन फायर. पुन्हा एकदा एक अप्रतिम दर्जेदार फटका खेळलाय. चेंडू सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार 4 धावा. 4 धाबेला परत धावफलकामध्ये आपण पाहतो बदल झालाय. धावफलकावर धावा 41 या अंकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात आहे. अजून देखील आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक. पंधरा षटकांची मॅच आपण पाहतोय. आता क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस बदलाव केलेला आहे. परंतु आता फटकेबाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये मयंक कचरे आणि सोमनाथ गावडे या जोडीला करावी लागणार आहे. बॅटच्या आतील कडा क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती फंबल झाले. चेंडू बॉर्डर लाईनच्या दिशेने धावतोय. सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4 येतोय. मयंक कचरेच्या बॅटमधून अजून एक चौकार 4 धावा. 2 चौकार लागोपाठच्या आपण पाहतोय. धावफलकावरती अडवतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 45 धावा धावफलकावरती. 45. शेवटचा बॉल आपण पाहतो या षटकातील. 2 डॉट बॉल आहेत. 2 चौकार आहेत. 1 सिंगल आहे. 1 चेंडूवरती 2 धावा आहे. म्हणजे आपण पाहतो धावफलक वाढलेला आहे. धावफलकावर धावा 45 अंकावरती. षटक क्रमांक 4 शेवटचा बॉल. फटका खेळलाय मयंक कचरे आणि तिथे मात्र चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा एक टप्पा घेत सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी लागोपाठचा तिसरा चौकार इथे मात्र मैदानाच्या मध्ये खेळलाय. 4 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
समोरच्या बाजूला तयार स्ट्रायकर बॅटर आपण पाहिलं तर सोमनाथ गावडे. त्यावेळेसचा बॉल फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठमोरा पाठलाग करतोय, चेंडूवरती येतोय. आपण पाहतोय चेंडूला फील्ड करण्याचं काम झालेलं आहे, थोडेसे पंबल होते, परंतु 2 धाबा इथे तुम्ही थांबू शकणार नाही. 2 धाबा धावफलकावरती बाईकच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत आणि धावफलकावरती मात्र संघाचं अकाउंट खातं, संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 51 धाबा धावफलकावरती. 2 सलामीच्या आघाडीचे बॅटर मात्र इथे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 5व्या षटकाला प्रारंभ आहे. शेवटचे काही पाहिले तर आता 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. हो, इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडूला बॅटरला उभं करण्याचं काम गोलंदाज बळीराम ढोलेच्या माध्यमातून होतोय. आपण पाहतोय सोमनाथ गावडेला थांबवतोय. धावफलक मात्र इथे स्थिर आहे. धावफलकावर धावा 51 या अंकावरती. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. पुन्हा तो चेंडू आपण पाहतोय, बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न. अगदी पाहिजे तर फटका सुटण्याच्या नादामध्ये, गॅप शोधण्याच्या नादामध्ये 2 चेंडू मात्र डॉट झालेले आहेत बॅटर सोमनाथ गावडेला, परंतु प्रयत्न करावे लागतील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रत्यक्ष आहे. आतापर्यंत फलकावर धावा आल्या 51, 2 चेंडू डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, 2 धावा येताना पाहायला मिळाल्या बाईकच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती. तदनंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल. हो, यावेळेस फटका केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव येईल आणि एका धावेबरोबर पुन्हा एकदा धावफलकामध्ये होते वाढ. धावफलक बदलतोय 52 धावा धावफलकावरती. मयंक कचरे 16 चेंडू मध्ये 34 धावा, तर सोमनाथ गावडे 12 चेंडू मध्ये 16 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयंक कचरेनं 6 चौकार ठोकलेले आहेत. सोमनाथ गावडेनं 3 चौकार ठोकलेले आहेत, परंतु षटकार अजून आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. दोन्ही बॅटरच्या बॅट मधून अजून षटकार आलेला नाहीये, थांबवलेला आहे. यावेळेस समोरच्या बाजूने उडवलाय आणि चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मयंक कचरे ऑन फायर. चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. चौकाराबरोबर पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 56 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 5व्या क्रमांकाचा सुरू आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बळीराम ढाले. शेवटचा बॉल, पुन्हा फुल टॉस आणि बॅट वरती गेला, आला तसा पाठवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच सिंगल येणार आणि एका सिंगल बरोबर धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक वाढतोय. 57 धावा पाहतोय. 57 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती मयुरी रायडर्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मॅपल वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 6 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण चोरे. पहिला बॉल हलकीची कट, गॅपमध्ये चेंडू मात्र फरार होतोय. लॉंग लेग, फाईन लेगला धावा मिळतील 4. मयंक कचरेच्या बॅटमधून चौकार 4 धावा. अगदी आपण पाहतो धावफलकावर धावा 61 अंकावरती. मयंक कचरे 19 चेंडू आणि 43 धाब्यांवरती खेळतोय. 8 चौकार इथे मात्र मयंक कचरेने ठोकलेले आहेत. स्वतःच अर्धशतक गाजवण्यासाठी पाहिलं तर 7 धाब्यांची गरज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 6 साठी किरण चोरे. पुढे हा चेंडू मात्र अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पुढे एकदा अचूक टप्प्याच्या नियंत्रित असणारी गोलंदाजी गोलंदाज किरण चोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल चौकार आला जरूर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामधून झालेल्या चुका आपण पाहिल्या मैदानाच्या मध्ये, परंतु आता इथे कमबॅक करेल का पुढे एकदा गोलंदाजानंतर एक चेंडू हाताळलेला आहे सुरेख पद्धतीनं. पुढे एकदा गोलंदाज तयार किरण चोरे. त्यावेळेस क्रॉसची बॅट, फटका खेळलाय, चेंडू अबेत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळून घेतो. दुसऱ्या धाबेला कॉल झालेला आहे. 2 धावा आणि 2 धाबे बरोबर धावफलकावरती पुढे एकदा धावफलक वाढतोय. 63 धावा धावफलकावरती. सलामीचे 2 बॅटर प्रयत्न करतायत. एक बाजूनं सोमनाथ गावडे, दुसऱ्या बाजूनं मयंक कचरे.
मयंक खत्री वैयक्तिक आपण पाहतो आता धावफलकावरती खेळतोय. 21 चेंडू 45 धावा. अर्धशतकाच्या खेळीसाठी 5 धावेची गरज. गोलंदाज तयार किरण चोरे. हो, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तिथे मात्र स्वतःच्या पाऊल थ्रो मध्ये चेंडूवरती जोराने वेगाड आलीत गोलंदाज आपण पाहतोय किरण चोरे. चेंडूला थांबवण्याचं काम जरूर केलेलं आहे, परंतु हा चेंडू डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 6 सुरू आहे. निश्चितच या षटकामध्ये देखील धावफलकाला थोडासा ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. 2 डॉट बॉल आहेत, परंतु 2 चेंडू मध्ये धावा आल्या धावफलकावरती. 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार किरण चोरे. यावेळेचा बॉल फटका खेळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतो. पाहतो क्षेत्ररक्षक बिघाड चेंडूवरती चेंडूला फील्ड करण्याच्या प्रयत्नात फरार झालाय पुन्हा एकदा. आणि तिथे मात्र पाहतोय 67 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. किरण चोरेचा षटक क्रमांक 6 आपण पाहतोय. इथे मात्र मैदानाच्या मध्ये या बॉल म्हणून नंतर संपलं जाणार आहे. शेवटचा बॉल. दोन फुल टॉस फटका खेळलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत. दुसऱ्या धावेला कॉल. तिथे मात्र नकार आलाय आणि स्वतःच अर्धशतक पूर्ण करतोय मयंक खचरेने. मात्र स्वतःच अर्धशतक गाजवलंय. बैटिंग के शाबाश. एकदा बॅट वरती करा मयंक खचरे. आपलं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 9 चौकार त्या अर्धशतकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले मयंक खचरेच्या बॅट मधून. पाणी पाहिजे का? 24 बॉल मध्ये 50 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या मयंक खचरेच्या बॅट मधून. 9 चौकार आलेत.